फाटलेला आभाळ कोण शिवणार? शासनानं दिलेली तात्पुरती आणि तुटपुंजी मदत शेतकरी घेणार का? पण शेतकऱ्याच्या शेतीतील वाहून गेलेली माती परत कोण देणार? तर आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिले नाहीये. हात जोडून विनंती सरकार माबापला. अख्खं शेत वाहून गेलं आणि मदत फक्त 2 हेक्टर पर्यंतच का? पावसामुळे नापीक झालेल्या जमिनी सुपीक कधी होणार? पिकासाठी घेतलेलं कर्ज शेतकरी कसा फेडणार? तोंडावरती आलेला दसरा आणि दिवाळी सण बळीराजा कसा साजरा करणार? निवडणुकीपूर्वी दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन आता तरी सरकारला आठवतं का? शेतकऱ्यांकरता संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. जगाला आश्वासन द्या, पण पोशिंद्याला आश्वासन देऊ नका, कारण हाच बळीराजा तुमच्या पोटाची भूक भागवतो. त्याला कधीच आशा दाखवू नका. नमस्कार, मी स्वप्नील दुधारे. आपण पाहत आहात महासागर न्यूज. महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसाने हाहाकार केला. शेतकऱ्यांच्या शेतीत बिना नदीचा पूर आला आणि शेतातील माती देखील वाहून गेली. गोरगरिबांच्या झोपडीत चिखल झाला. त्यांचा संसार वाहून गेला. प्रचंड नुकसान झालं. शेवटी गलिच्छ राजकारण करणाऱ्या नेत्यांना जाग आली. कसं बस एसीच्या आलिशान गाडीतून उतरून चिखलात पाय ठेवले आणि काही नेते खरोखरच शेतकऱ्यांचा टाहो ऐकून मदतीला गेले. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नेत्यांना मिठी मारून आक्रोश केला. काही नेत्यांचे डोळे पाणावले, मन देखील सुन्न झालं. सरकारने 2015 कोटीची मदत जाहीर केली. खरं तर ही मदत पीक नुकसान भरपाईसाठी आहे. या मदतीमुळे शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळाला आहे खरा, पण पुढं काय? शेतीतील वाहून गेलेली माती पुन्हा आणता येते का? शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेला कर्जाचा बोजा कमी होणार का? पाणवलेल्या डोळ्यासमोर एक ना अनेक प्रश्न आहेत. ते कसे सुटणार? हाच खरा प्रश्न आहे. यालाच अनुसरून आजचा आमचा स्पेशल एपिसोड पाहायला विसरू नका. कधी संपणार बळीराजा तुझा वनवास?